प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी आणि मागील गुरुचरणाक वंदन कन तशीच आज शुभ संदर्भाचेर उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत सांगूक इच्छितो आसाचे. आजकाल मनुष्याक तेंगे जल्मा भितर सुख, शांती, नेಮ್ಮदी, आनंद हे कित आसा हे सगळे दूर वयतो गेल्ले आसा आणि कष्ट, दुःख, दारिद्र्य हे कित आसा हे सगळे लागीं येतो आसा म्हण. अर्थात आजकाल मनुष्य तेंगे जिवना भितर समाधानाचेर जीवन करतो ना. अर्थात पीस ऑफ माइंड मनशा जिवना भितर ना जावन गेला आणि दुःखा भितर मनुष्य आज जीवन करतो आसा. हे मनुष्य की जीवन दुःखा भितर करतो आसा हेका कारण बी स्वता मनुष्य जावन आसा. कित्याक म्हटल्यार आजकाल मनुष्य तेंगेल जिवना भितर आनी तेंगेल संवसारा भितर तेणें कितें करक आशिल्लें ते करनाशी आजकाल मनुष्य दुसरे मनशाल जिवनाचे ना दुसरे मनशाल संवसारा भितर विचार करतो उरता म्हणगे. अर्थात हांव जल्मा येन हांव कितें करका, हांव कशें उरका, मागेल कर्तव्य कितें आशिल्लें हे विचार करचे सोडून आजकाल मनुष्य दुसऱ्या मनशा बद्दल विचार करता, दुसऱ्या मनशाले संवसारा बद्दल विचार करतो उरता म्हणगे. अर्थात खंयचे तेणें करक आशिल्लें ते करनाशी दुसऱ्या मनशा बद्दल विचार करतो उरता. ते बरे विचार केल्यार अड नाशिल्ले जाल्यार त्याने विचार करचे कितें, हो मनुष्य इतले सावकार कशें जालो, हेच कडेन इतले दुड्ड कशें येयले, तो इतले बरी पदवी तेका कशी मेळ्ळी, ना जाल्यार तेगेल चेड्याक इतले बरे जॉब कशे मेळ्ळे, ना जाल्यार तो इतले विद्यावंत कशी जालो, हेच मनशाक विचार उरता विना जाल्यार हांव जिवना भितर कितें करका, हांव कितें करतो आसा, ना जाल्यार हांव कितें करक आशिल्लें हे मनुष्य विचार करनाशी दुसऱ्या मनशा बद्दलच विचार करून तेगेल की जीवन आसा ते आनंदाक क्षणाचे आसा ते बी तो दुःखा घालते आसा. अर्थात तेका की जीवनाक आनंद मेळचे आशिल्ले तो विचार करून तेका आनंद मेळटे आसा, तो आनंदान जीवन करते आस म्हणून ते विचार करून तो स्वतः टेन्शन घेतो आसा आणि दुसऱ्या बी टेन्शन दितो आसा. अर्थात तेणें तेगेल जिवना भितर विचार केला अड नाशिल्लें तूं कितें करून मर मरया म्हणगे जाल्यार तो मनुष्य तितले विशया बद्दल गप्प उरतना आनी तो आनी मुखार वयता. ते कितके म्हटल्यार हांवें चितले मना दोन घेतल्या जावतना दुसऱ्या बी सांगका म्हणगे. आनी तो मनुष्य तशीच करता. कितके म्हटल्यार तेका कितें विशय जाता, दुःख जाता तो ते आमकां सगळ्या सांगूक पळयता. अर्थात आमगेल सगळ्याक घरा भितरेन सांगूक प्रयत्न करता. तू खबर आसा की म्हणगे तेन्नाच्यान स्टार्ट जाता. आमी कितें म्हणटाच ना मरया म्हणगे, ना म्हाका खबर ना, हांग्यो तूं कितें सांगता म्हणगे. थंयच्यान मागीर तेणें काड्डी लायिल्ले तो मनुष्य सांगतो वयता, सांगतो वयता, सांगतो वयता. आज आनीक इजी जाला. कितके म्हटल्यार मोबायल पटक्कन घेवन कसले सुद्दी कळ्ळे भितर पटक्कन कॉल येता. कॉल लायन तूं फ्री आसा की विचारता, वा आसा कितें आसा की सांगचें की म्हण, ना की सांग कशिल्लें म्हणगे. तो फस्ट सांगचें कितें, हांव कितें सांगता कोणाक सांगनाका म्हणगे. जाल्यार आमकां सांगचे पयले तेणें आनी 10 लोकांक कॉल केल्लो उरता. ते सांगून घेवन मागीर आमकां तो हे सुद्दी सांगते उरता. ते सुद्दी सांगून बरे सुद्दी उरल्यार अड नाशिल्ले जाल्यार ते लोकां बद्दल टिंगलच हे विशय कितें उरता आजकाल मनुष्य प्रसार करतो उरता. आणि ते सगळे आयकून आमी आमगेल जिवना भितर टेन्शन करून घेतो उरताच. ते योग्य न्ही. आमचे जिवना भितर जावका तेच आमी जिवना भितर पालन करचे अति आवश्यक जावन आसा. आजकाल खंयचे मनुष्य आमगेल घरा मुखारलो जावं ना जाल्यार बाजूच जावं ना खंयचेच एरियात जावं तेगेल घराचे कचरो सान माण चिकल आशिल्ले वेस्ट कितें आशिल्ले ते आमगेल घरा हाण घेवन त्या मनशान तर उडयल्यार आमी गप्प रावताच ना. कोण हाण घातले मरे आमगेल घराक, पयल काण व्हर म्हण सांगताच. अर्थात कोण तेंगेल चिकल वेस्ट कितें आशिल्लें आमगेल घरा हाण घातले ते घातले भितर कोणें घातले हे म्हण पयल मनशा तापयताच. पयल हांच्यान काण व्हर म्हणगे, ना जाल्यार तेन घालता आसतना आमी तर तो उरल्यार ते घालूंक दिवत ना. हे मागेल घर हांव स्वच्छ करून दवरला, क्लीन करून दवरला, पुसून दवरला, हे चिकल आशिल्ले तूं तुगेल घराक व्हर ना जाल्यार खंय भायर उडय मऱ्या, मागेल घराक हाडनाका म्हण आमी सहज जाणू म्हणटाच. जाल्यार तेच मनशान सांगिल्ले
की दुसऱ्याले टी की टिंगल असा त्या बी चिकलच. ते सगळे आम्ही बरे करून स्वीकार करून घेताच. ते बरे करून स्वीकार करून इतले घेत ना आणि त्याने सांगील उकूर आणि आम्ही थोडे कुर्सीतात. कुर्सीन घेन त्याचे हार करून आम्ही गळ्या घालच घेतात. ना जाल्यार त्याचे किती टी की टिंगल त्याने केल्ले उरता विषयाचे ते आम्ही स्वतः बोर्डार घेन फिरते उरताच. अर्थात सगळ्याक आम्ही सांगतो उरताच म्हणजे अशी जाले तशी जाले म्हणे. ते सत्य की असत्य की आमकाच गोत उरतना. जाल्यार बी कोणीकी सांगील विषय त्याक तो मनीस जावत ना. तो मनीस आमकेन सांगता आमकां सांगून आमकां बी ते मनशा कडेन कित करता द्वेषपण वाडयतो वयता. अर्थात आमकांनी त्या मनशाक संबंध उरतना. कोणकी मनीस हें सांगले म्हण आमचे भितर बी ते द्वेषपण कित आसा वाडटो वयता. ते योग्य न्ही. आणि थोडे लोक प्रश्न बी करतात, स्वामीजी आम्ही का वयत नाच, तिणी जाणेन सांगताच आमकां म्हणगे. आम्ही कोणाला विशयाक वयत ना म्हणगे. जाल्यार तिणी जाण सांगेल नंतर तेका आम्ही 3 प्रश्न करका. ते 3 प्रश्न म्हटल्यार कोणी कितें आमकां सांगले नंतर तू कितें विशय आमकां सांगतो आसा हे खरे आस की फाल्स आसा म्हण पयलीं ते किचान घेवका. खंयचे विशय मनीस कोणा बद्दल हें सांगता हे काल सांगते असतो मर्या हे खरेच जाल्ले आस की ती तू अशी सांगतो आसा की म्हणगे. जर ते मनशान म्हटले म्हाका बी सम खबर ना मर्या म्हटल्यार पयलीं कळ्ळ्यो मागीर आपणाक तू सांग म्हण तेका सांगका. आणि जर ते मनशान म्हणले ना खरेच जाला म्हाका खबर आसा म्हटल्यार तेका परत दुसरे प्रश्न करका. कितके म्हटल्यार हे कित खरेच तू सांगतो आसा हेच खरे सांगिले त्या मनशा बद्दल बरे सांगते आस की वायट सांगतो आसा की म्हणगे. सहजान खंयचो मनुष्य दुसऱ्या मनशा बद्दल बरे सांगूक आमकां कोणीच येवत ना. खंयचे बायल मनीस ना कोणीपणे आमगेल घरा भितर आज हांव फुल्ल फ्री आस मर्या म्हाका कांय काम ना आज म्हाका हॉलिडे तुमगेल घरा हांव सान मान दिता वस्त्र बुडयता म्हण कोणपणे येताच कोणी येवत ना. कसले टी की टिंगल सांगचो मात्र घरा येवन सुद्देन कळयतात ना फोन करून कोणीपणे सांगता आज म्हाका हॉलिडे माल घरात कसलेच काम ना हा तुमगेल घरा येन थोडे तुका स्वच्छ करून दिता म्हण कोणपणे मनुष्य सांगताच. कोणी सांगतना चुकून कोणपणे उरत बरे सांगचे. जर तर तो बरे सांगचोल्यार ते आम्ही स्वीकार करका ते आम्ही आयकन घेवका. आणि जर तो त्याच्या बद्दल वाईट सांगतो असा वाईट त्याच्या बद्दल टीकी टिंगल करते असा त्या मनशा आम्ही परत प्रश्न करका. कितकी म्हटल्यार हे तू किती वाईट सांगतो असा हे वाईट सांगेल निमित्त म्हाका कसले फायदो आसा की म्हणगे. अर्थात तू हे वाईट सांगले निमित्त म्हाका कित फायदो जाता की म्हणगे. सहजन कोणाले वाईट आमकां शुद्धी कळल्यानंतर आम कसलेच बरे जावत ना. आणि कोणाले टीकी टिंगे ऐकल निमित्त आमकां जिवना भितर अशांती असमाधान अनारोग्य सगळे प्राप्त जातो वयता म्हणगे. केन्ना आमी तेका म्हाका कसले फायदो आसा म्हटले बी सांगले भितर तो मनुष्य आनी परत आमकां केन्ना येवत ना. आनी तेका सांगता असले सगळे शुद्धी सांगचुल्यार आमचे कडेन तूं येवचेच नाका. कित्याक म्हटल्यार म्हाका म्हागेल्या जिवना भितर म्हागेले आई बाबा कडेन म्हागेल्या घोवा कडेन नाज्या बायले जावन चेडा कडेन नाज्या संबंधा कडेन नाज्या समाजा कडेन म्हाका प्रितीन प्रेमान उरका. तुगेल मनाक ते द्वेष आसा ते म्हाकेन सांगून तूं म्हाका बी ते द्वेषा कारण घालनाक मरया म्हण तेका सहजान सांगता. कित्याक म्हटल्यार हे प्रपंचा भितर मनशाक कितें बी आमी काम केल्यार समाधान नाच. कितें केल्यार मनुष्य एक ना विशय कारण आमकां टिकी टिंगल करतो उरताच. तशान मनशा लायकन आमी आजकाल जीवन करूं जावत ना. तेजे बद्दल एक सान अशी काणी आसा. कितके म्हटल्यार एक सान गांवाक एक दंपती वास करतो उरताच. तिणी प्रितीन प्रेमान आनंदान जीवन करतो उरताच. जाल्यार तिंग जिवना भितर संतान भाग्य प्राप्त जाल्लो उरतना. आणि त्यासाठी तिने सुमार देवधर्म बी केल्लो उरताच. तिंगेल योगान त्यात संदर्भाचेर तिंगेल गांवाक एक संत येताच. संत येन त्या संदर्भात तिंगेल घरा मुखारच येयल्लो उरता भवती भिक्षान देही म्हणगे. त्याच्या संदर्भाचे ते संता कडेन प्रार्थना करताच. अशी आमकां जिवना भितर संतान भाग्य प्राप्त जालें ना म्हणगे. तेन्ना संत अडना म्हण आयकन घेता आनी तिंकां एक मार्गदर्शन दिता. कितके म्हटल्यार तुम्ही वैष्णवी देवी वचून ते देवील दर्शन घेवन येवका आणि दर्शन घेवन येन आपणाक संतान भाग्य प्राप्त जावं म्हणून प्रार्थना करका. आणि प्राप्त जाल्यार परत तो गेल दर्शना तेका आमी घेवन येताच म्हण संकल्प करून अर्थात प्रार्थना करून तुम्ही याच म्हण ते संत तेंकां उपदेश दिताच.
तशी तिने अड ना म्हण संताक आशीर्वाद घेन तिने वैष्णवी देवीक वैताच. तशी तिने वैष्णवी देवी वचून देवील दर्शन घेन देवीक नमन कन प्रार्थने कन तिने परत घर येताच. तशीच त्या संताले वाणी निमित्त आणि देवील अनुग्रहानं तिंका जीवना भितर एक संतान भाग्य बी प्राप्त जाता. प्राप्त झाल्यानंतर तिने आनंदानं जीवन करतो उरताच. तशी सुमार वर्षानं परत संत तिंगेले घरा भितर म्हणलं घराक देलबाग्यार येताच. आणि परत भवती भिक्षान देई म्हणून सांगतात. त्याने तिने हे संतानिमित्त आमकां एक संतान भाग्य प्राप्त झाले म्हण प्रार्थनेकन ते संता परत नमस्कार करताच. ते संत तिंका प्रश्न करता, आपण तुमका संतान भाग्य झाल्यानंतर परत वैष्णवी देवी वचून दर्शन घे म्हण सांगिलेच. अर्थात संतान झाल्यानंतर परत तुम्ही वचून दर्शन घेऊ का म्हण घे जाल्यार मनुष्याले काम जाल भितर सहजान मनुष्य इसरून वयता. ज्याला परत थिंग संतान उडगास केले तुम्ही वचून दर्शन घेन याच म्हण अड ना म्हणलेच. तशी तेणी परत वयत असतना तिंगेल बायलेक आराम ना जाता. अर्थात तिंगेल आरोग्य तोंदरे जान तिगेल चल्लो आणि ते घोव तिगेल बाप्प कित आसा तिनी दोनूच लोक वैष्णवी देवी दर्शनाक वचूक सुट्टाच. तशी वयता वयता ते बाप्पा बी कित जाता चमकून चमकून सुस्त जाता. आणि वैष्णवी देवी कित आसा सुमार इतले चमकेन वचका चमकेन वचूनच दर्शन घेवका. तशीच चमकेन वयता वयता बाप्पा सुस्त जान बाप्पा सांगता आनी म्हाका चलो जावतना रे थोडे येयलं आपण हांगा राबता नाजाल्यार परत घर वच्चे आनी केन्ना येयला जाले म्हण ते सहजान तो चलो सांगता. बाप्पा तेवटू काय करचे नाका थंय वैष्णवी गड वयचुले पालखी भर बशेन व्हरताच नाजाल्यार घोड्यार बी बशेन व्हरताच. तेन्ना तो सहजान बाप्पा सांगता, बाप्पा तू आमी एक घोडो घेया तू घोड्यार बस आणि आपण तुजे पर चमकेतो येता आमी दर्शन घेवन याच म्हण. तर बाप्पा बी खरे दिसता. सहजान बाप्पा बी अडना म्हण सांगून एक घोडो घेताच आणि ते दुड्ड दिन बाप्पू घोड्यार बसता. घोड्यार बसून थोडे दूर गेल्लो उरता. थोडे दूर वच म्हटल्यार फाटल्यान 4 लोक येताच. 4 लोक येवन सांगतात, हो कसलो बाप्पू मर्या सांज चेडा सकाळ बसून हो आराम घोड्यार बसून वयतो आसा म्हण. थोडे बी हेका मान मर्याद काहीच ना की म्हण. ते तो आयकन बाप्पाक एक नमून जाता हय न्ही म्हण. आणि बाप्पा मुखार वचून घोडो राब मर्या बाप्प सकल देवता चल्या वयर बसयता. चल्या वयर बसयल्यानंतर आनी थोडे दूर वयतात. थोडे दूर गेल्यानंतर आनी 4 लोक म्हापशाच्यान येतात. हो कसले चलो मर्या इतले वयान सान आसा इतले यंग आसा हेणे चमकून वयचे बाप्पा बसे सोण हो बाप्पा चमको लायता आणि आपूण आराम घोड्याचेर वयते आसा असलो चलो आनी कोणाक जाणय यो म्हण आनी 4 लोक फाटल्यान सांगून येतात. ते तो चलो बी आयकता. नंतर चलो बी घोड्या वयल्यान देंवता. देंवन घेवन दोन्ही लोक बाप्प बी चटना चलो बी वचूं तयार. तशान कोण वयतले म्हण प्रश्न येता. तेन्ना सहजान तो घोड्यावाले सांगता, सावकार आनी थोडे एक्स्ट्रा तुमी आमकां दुड्ड दियाचे आनी तुमी दोन्ही लोक घोड्याचेर बशा आनी दोन्ही लोक गेला जाले म्हण. तर अड ना म्हणटाचे. दोन्ही लोक घोड्यार बसताचे आनी दोन्ही लोक वचूं लागतात. दोन्ही लोक वचूं लागील तेन्ना आनी 4 लोक म्हापशान येतात. हे कसले मर्या हेणी बाप्पा आनी चलो हेंच करेन सावकार आसा दुड्ड आसा म्हण घेन ते प्राणीचेर हिंस करून 2-2 लोक बसून वयते आसाचे हिंका मान मर्याद काहीच ना अशी गेला हिंका देव मेळटले म्हण म्हणटाच. ते बाप्पा आनी चलो दोन्ही लोक परत आयकताच. परत घोड्या वयल्यान देंवताच आनी परत देंवन घेवन आनी आतां कितें करचें म्हणटाच. काही नाका चमकेन वचचा म्हण तिणे विचार करताच आनी घोड्या तशीच घेवन तिणे वयतो उरताच. वयत आसतना आनी 4 लोक म्हापशान येतात. ही कितें बाप्पा आनी चलो इतले पिशेकी म्हण दुड्ड दिन घोडो घेतला आनी चमकेन वयता घोड्या खाली दवन म्हण. हिंका थोडे बी अक्कल आसकी ना की म्हण तिणे परस सांगताच. ते बाप्पा आयकन तकली धाडेन म्हाका देव नाका धर्म नाका काही नाका परत वच्चा म्हण बाप्पा सकयल येवं लागता. अर्थात हे काणी सांगील तात्पर्य कितें म्हटल्यार हे जगा भितर मनशाक आमी कितें बी करया समाधान मेळिल्लेच जावत ना. आनी हे जगा भितर मनशाला आयकन आमी ते जीवन केले आमकां खंय पावका थंय आमी पावूंक बी शकना म्हण. अर्थात तात्पर्य इतलेच हे जगा भितर मनशाला आयकन आमी जीवन करतो गेले आमके जगा भितर खंय पावका कितें आमगेले गुरी आसा ते प्राप्त करून घेवका ते आमी केन्नाच प्राप्त करून घेवं जावत ना. आनी मनशाला आयकतो गेल्यार आमकां जिवना भितर दुख्ख प्राप्त जातो वयता. कशें ते बाप्पा खंय वयचे आशिल्ले वैष्णवी देवीक दर्शन घेवं वचूं जाय आशिल्लें. कित्याक वचूं जाय आशिल्लें तें तेका खबर आशिल्लें.
आणि ते घोडे कित्याक घेतिले, तेका आराम ना, तेका पांयां दुखता म्हण तेणे घेतिले. जाल्यार तेणे कित केलें, 4 लोक मनशां म्हापशान कोण येयले, सगळ्याले आयकते गेलो. बाप्पा बसनाक म्हणले ते बी आयकलो, चल्या बसनाक म्हणले ते बी आयकलो, दोन्ही लोक बसता म्हणले ते बी आयकलो. अशी घेवन गेल्यार बी लोक उलयलेच. अर्थात कित्ते हे जगा भितर केल्यार समाधान म्हणील आमकां लोकां खंयच्यान मेळटले हे फाल्स. आमकां तर जिवना भितर शांती समाधान जावंक जाल्यार ते स्वता आमीच प्रयत्न करून आमीच जिवना भितर प्राप्त करून घेवका. आनी लोकांक आयकतो बसल्यार आमी केन्ना जिवना भितर कितें आमगेली गुरी आसा, कितें आमगेली एम आसा, ती आमी केन्नाच प्राप्त करूं शकना. तशच्यान आमी आमगेल्या जिवना भितर आमी कित करता, योग्य कित आसा, धर्म कशें चलता, ते सगळे अनुकूल करून आमी केन्ना चलताच, तेन्ना सहजन आमकां जिवना भितर आमगे कित लक्ष आसा ते आमी प्राप्त करूं शकतात. भगवंत गिते भितर बी सांगतात, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीम लभते नरः म्हणून. अर्थात खंयचो मनुष्य तेगेल कर्म, तेगेल नियम योग्य रुपान परिपालन करतो येते की संसिद्धीम लभते नरः म्हणून. तेगेल कितें योग्य स्थानमान आसा, तेका पावक आसा, तो मनुष्य खंडीत जावन ते गुरी तेका मेळटा म्हणून. तशच्यान आमी बी तुमकां प्रार्थना करचे एकच, हे कितें प्रपंच आसा, हे प्रपंचा भितर जर तर आमी लोकां आयकन जीवन करतो गेले, आमी केन्नाच हे प्रपंचा भितर समाधान मेळील जावच ना. केन्ना म्हटल्यार आमी लोकांक आयकताच, म्हटल्यार मुखाल मनशाला आयकन जीवन करतो वयता की तेन्ना म्हटल्यार ते मनशाक आमी बरेच, ते आमचे इतले बरे त्या प्रपंचाक कोणूच ना. आनी केन्ना तेगेले आयकचे सोण आमगेले मना म्हण की आमी एक केले, आमचे इतले वायट बी तेका कोणूच ना. अर्थात तेगेले आयकल्लेच आमी जीवन करतो गेल्यार आमी तेका बरेच, त्याने सांगिल हय मर्या खरें म्हणूच चलका. आनी आमकां कितें जावका, आमी एक ते केले, आमचे इतले वायट बी कोणूच ना, सहज परिवर्तन जातो वयता म्हणून. अर्थात त्याने सांगिल तशें आयकल्यार आमी बरे, आमगेल प्रमाणे आमी जीवन करतो गेल्यार आमी वायट जातो वयतात. जाल्यार आमी आमगेल्या जिवना भितर केन्ना बरे विचार करून धर्म मार्गा वचून आमी कितें जावका, ते भगवंताल अनुग्रहान केन्ना आमी योग्य रुपान करतो वयता की तेन्ना सहजान आमी जिवना भितर आमी कितें जावका आमी ते प्राप्त करूं शकताच. तशच्यान आमकां बी सगळ्याक ते जिवना भितर योग्य बुद्धीशक्ती, विचारशक्ती, ज्ञानशक्ती आम सगळ्याकच प्राप्त जावं म्हण आमगेल गुरुचरणाक आनी जगदंबा ज्ञानेश्वरी चरणाक अर्पण करतो आसाच. आनी आमगेले वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.